रामकृष्ण हरी माऊली हे आहेत आपले संत नामदेव, ज्यांचं दर्शन आपल्या विठुरायाच्या दर्शनाच्या अगोदर घेतलं जातं. तर यामागची कथा माहिती आहे का? भक्ती, नामस्मरण आणि विठ्ठल प्रेम यांचं जिवंत रूप म्हणजे संत नामदेव महाराज. महाराष्ट्राच्या संत परंपरेत नामदेव महाराजांचं स्थान अतिशय श्रेष्ठ मानलं जातं. त्यांनी विठ्ठल भक्तीचा संदेश फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशात पोहोचवला. त्यांच्या अभंगामध्ये भक्ती, प्रेम, सत्य, साधेपणा आणि विठ्ठलावरची अखंड श्रद्धा दिसून येते. नाम घेता सुख येते हे त्यांनी आपल्याला त्यांच्या जीवनातून दाखवून दिलं. संत नामदेव महाराजांचा जन्म नरसीबानी येथे झाला असे मानले जाते. लहानपणापासूनच त्यांचं मन संसारात रमत नव्हतं तर विठ्ठलाच्या चरणी रमत होतं. ते सतत विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत असत. त्यांच्या भक्तीमध्ये इतकी ताकद होती की स्वतः विठ्ठल त्यांच्या प्रेमाने भारावून जात असे. नामदेव महाराजांसाठी विठ्ठल हा देव नसून जीवलग मित्र, आई वडील आणि सर्वस्व होता. एकदा काय झालं, संत नामदेव महाराज लहान असताना त्यांनी नैवेद्य देवाला दाखवला आणि देवाने तो खाल्लाच पाहिजे असा हट्ट धरला. त्यांच्या निरागस भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठलाने प्रत्यक्षात प्रकट होऊन तो नैवेद्य स्वीकारला. ही घटना त्यांच्या भक्तीची महानता सांगून जाते. जिथे खरी श्रद्धा असते तिथे देव स्वतः धावत येतो. हे संत नामदेव महाराजांनी जगाला दाखवून दिलं. संत नामदेव महाराज हे फक्त संत नव्हते तर समाज प्रबोधन करणारे महान विचारवंत होते. त्यांनी जातीभेद, अहंकार आणि खोट्या दिखाव्याला विरोध केला. त्यांच्या अभंगामध्ये सर्व मानव समान आहे हा संदेश वारंवार दिसून येतो. देवभक्ती आहे, देवप्रेम आहे हे त्यांनी लोकांच्या मनात रुजवलं. त्यांनी लोकांना सांगितलं की देव मिळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ, पूजा किंवा धन लागत नाही. लागते ती फक्त खरी भक्ती आणि निर्मळ मन. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची मैत्री जगाला प्रेरणा देणारी आहे. या दोघांनी मिळून वारकरी संप्रदायाचा संदेश दूरदूरवर पोचवला. संत नामदेव महाराजांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. पंजाबपर्यंत जाऊन त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार केला. त्यांच्या काही रचना शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. हे त्यांच्या महान कार्याचे मोठे उदाहरण आहे. पंढरपूर हे संत नामदेव महाराजांच्या भक्तीचं मुख्य केंद्र होतं. पांडुरंगाच्या चरणी बसून त्यांनी हजारो अभंग रचले. त्यांच्या प्रत्येक अभंगात विठ्ठलावरील प्रेम ओसंडून वाहतं. आता विसो नको देवा, तिथे कर तुझे जुळती यांसारखे अभंग आजही वारकऱ्यांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की आजही भक्तांच्या डोळ्यात पाणी येतं आणि मन विठ्ठलमय होतं. संत नामदेव महाराजांनी भक्तीचा सोपा मार्ग दाखवला, नामस्मरण. त्यांनी सांगितलं की सतत देवाचं नाव घेत राहिलं पाहिजे. सतत देवाचं नाव घेतलं तर मन शुद्ध होतं, दुःख दूर होतं आणि जीवनातील खरा आनंद मिळतो. त्यांनी लोकांना प्रेम, दया, नम्रता आणि सत्य यांचा मार्ग दाखवला. म्हणूनच आजही लाखो वारकरी त्यांना आपल्या हृदयात स्थान देतात. त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं की देव फक्त मंदिरात नसतो तर तो प्रत्येकाच्या मनात असतो. जे मन निष्कपट, प्रेमळ आणि भक्तीने भरलेलं असतं तिथे देव कायम वास करतो. संत नामदेव महाराजांची भक्ती ही फक्त कथा नाही तर प्रत्येक भक्तासाठी प्रेरणा आहे. विठ्ठल नामाचा गजर करा, मनात भक्तीचा दिवा लावा. संत नामदेव महाराजांच्या चरणी मस्तक ठेवा आणि जीवन धन्य करा. जेव्हा आपण आपल्या विठुरायाचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा नामदेव पायरी म्हणजे आपले संत नामदेव यांचं दर्शन घ्यावं लागतं. संत नामदेव यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन विठुरायाने त्यांना आपल्या मनात स्थान दिलं आहे. भक्ती केली तर अशी करायची की देवही त्या भक्तीला पाहून धावून आला पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी.